महाराष्ट्र में इन दिनों दलितों और पसमानदा तबकात पर हमलों के वाक़यात में इजाफा हुआ है, जिसकी वजह से पसमानदा तबकों में बेचैनी पाई जा रही है। इस मामले में वंचित बहुजन आघाड़ी ने तशवीश जाहिर करते हुए वज़ीर आला उद्धव ठाकरे को मेमोरेंडम रवाना किया। नांदेड़ जिला कलेक्टर के जरिए रवाना किए गए मेमोरेंडम में पसमानदा तबकात के खिलाफ जराइम का इर्तिकाब करने वालों के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग की गई। वंचित बहुजन आघाडी नांदेडच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं आहे आणि हे महाराष्ट्रभर आजचं आंदोलन आहे की महाराष्ट्राच्या सर्व तहसीलमध्ये सर्व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जे मागासवर्गीय दलितांवर अत्याचार महाराष्ट्रात या लॉकडाऊनच्या काळात मागील 3 महिन्यात झाले आहेत, अशा 12 घटना आहेत। या 12 अत्याचाराच्या ज्या घटना आहेत ज्यात अरविंद बनसोडे, विराज जगताप हे जे हत्याकांड झालेत याचा आम्ही नांदेड जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निषेध करतो आणि आम्ही शासनाला 7-8 मागण्या आम्ही वंचित बहुजन आघाडीतर्फे केलेल्या आहेत। त्या मागण्या त्यांनी पूर्ण नाही केल्या तर महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेऊन सत्तेवर आलेला आणि स्वतःला प्रोगामी म्हणवणारं हा सरकार सत्तेत येऊन वर्षही उलटला नाही की या महाराष्ट्रामध्ये पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जवळपास 1 डझनहून जास्त ठिकाणी बौद्धासहित मागासलेले घटक, पारधी समाज आणि इतर ओबीसी मायक्रो ओबीसी समाजावर जीव घेणे हल्ले होऊन जाती अत्याचार वाढलेला आहे आणि या अत्याचाराकडे गृहमंत्री म्हणून घेणारे अनिल देशमुख याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही आहेत आणि लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य शहरातील प्रतिष्ठित लोकांना तेल पाजलेली लाठी तयार ठेवा म्हणणारे गृहमंत्री या अत्याचार जाती अत्याचार करणाऱ्यांना राजाश्रय देत आहेत, त्यांना पाठबळ देत आहेत। राष्ट्रवादीचा आत्तापर्यंतचा काळा इतिहास आहे, जेव्हा जेव्हा राष्ट्रवादीकडे गृहमंत्रालय येतो हे राष्ट्रवादी जाती अत्याचार वाढवते, अल्पसंख्याक आणि बौद्ध समाजावर आणि इतर शेड्यूल कास्ट मातंग समाजावर आणि इतर सगळ्या मागासलेल्या घटकांवर हे जाच आणि अत्याचारच्या घटना नेहमी वाढत आहेत। म्हणून आमच्या पक्षाच्या वतीनं आज 5 मागण्या करण्यात आलेल्या आहे। प्रत्येक जिल्ह्याला अनन्य विशेष न्यायालयाची स्थापना करून मागेल तो सरकारी वकील या पीडितांना देण्यात यावा आणि जलद गतीनं न्याय देऊन या सर्व दोषींवर कडक कारवाई होईल आणि त्यांना कडक शिक्षा होईल या पद्धतीने तपास करण्यात यावा कारण पोलिसांचा गैरवापर करून आरोपींना सोडवण्यासाठी आणि या सगळ्या गुन्हा दाखल होतो पण आरोपींना शिक्षा होऊ नये यासाठी पुरावे गोळा केले जात नाहीत। म्हणून त्याच्या कडक सूचना देऊन सगळ्या पुराव्यांना समोर ठेवून या आरोपींना शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज संबंध महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सरकारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारला निवेदन देऊन आम्ही यांना आवाहन देतोय की जर तुम्ही या जाती अत्याचारांना रोखण्यामध्ये अपयशी ठराल तर तुम्हाला महाराष्ट्राच्या सर्व जनतेचा रोष पत्करल्याशिवाय तुम्हाला आम्ही सोडणार नाही।